खाली बस खाली बस ना तू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. तन मन धन से मानसे मानसे तन मन धन से मानसे मानसे. लागल्या काय गरजना काय कानमंत्र देणार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात देखील काय सांगा. मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेब खरी तर या आमच्या सगळ्यांचीच आज अशी भावना आहे की ही सभा ही मनसेच्या इतिहासातली सगळ्यात मोठी सभा होईल. ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातनं लोक निघाले, ठाणे जिल्ह्यातनं जवळ आता ठाणे शहरातनं जवळजवळ 150 बसेस निघाल्या आहेत. उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड, भिवंडी, सो जिल्ह्यातल्या विविध भागातनं अनेक लोक निघालेली आहेत. महाराष्ट्रातनं लोक निघालेली आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की ही बैठक ही मनसेच्या इतिहासातली सगळ्यात मोठी बैठक होईल. आज सन्माननीय राजसाहेब काय बोलतील हे जसं संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न पडलेला आहे तसं आम्हालाही पडलेला आहे. सो जसं महाराष्ट्राला साहेबांना ऐकायचं तसं आम्हाला देखील साहेबांना ऐकायचं आहे. जे काय साहेब मार्गदर्शन करतील तो मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढचं वर्षभर काम करू. तुम्हाला प्रत्येकाला माहिती असेल की सन्माननीय राजसाहेबांची सभा ही दरवेळेला कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी चर्चेत असते. 2 वर्षापूर्वी जर तुम्ही पाहाल तर भोंग्यांच्या आंदोलनासाठी ही सभा अतिशय चर्चेत होती. गेल्या वर्षी ही सभा मजारींसाठीच चर्चेत होती. यावेळेला काय कानमंत्र राजसाहेब आम्हाला देतात आणि कुठल्या विषयावर आमची पुढची भूमिका ही सगळी असेल या सगळ्याकडे आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचं लक्ष लागून आहे. देवेंद्र फडणवीसने देखील ऑफर दिली होती, कसं बघता त्याकडे. मला वाटतं की सन्माननीय राजसाहेब निर्णय घेतील आणि साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. की शिवसेनेचा सगळ्यात पहिला विरोधक कोण होता? काँग्रेस पक्ष होता. आज शिवसेना कोणाबरोबर आहे? काँग्रेस बरोबर आहे. बाळासाहेब नेहमी सांगायचे की शरद पवारांवर विश्वास ठेवू नका. आज शिवसेना कोणाबरोबर आहे? शरद पवारांबरोबर आहे. मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी जर एखादा निर्णय घेतला तर त्याला लोकांना मिरच्या लागायची गरज नाही आहे. पहिला स्वतःमध्ये झाका आणि नंतर आमच्यावर बोटं ठेवा. सन्माननीय राजसाहेब जो निर्णय घेतील तो संपूर्ण महाराष्ट्राच्या हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सैनिकांच्या हिताचा असेल. नक्कीच या सर्व सैनिक जातात, मात्र लोकसभेच्या जागेचा तिढा अजून निघालेला नाही आहे. तुम्हाला देखील कामाला लागण्याची सूचना. मला वाटतं की आम्ही आमच्याकडनं कामाला 6 महिन्यापूर्वीच लागलो आहे. कारण ज्या वेळेला एकटा चलोरोचा नारा होता तेव्हाच आमचा अभ्यास झालेला आहे, आमचा होमवर्क कंप्लीट आहे. आम्हाला फक्त परीक्षेला बसायचं आहे. सो एकटा बसायचं आहे की बरोबर कोणाला घेऊन बसायचं आहे एवढंच बाकी राहिलं. मनसे असेल या इतर पक्ष असेल अनेक लोक लोकसभेमध्ये आपला उमेदवार देतात, मात्र आपल्याकडनं देखील मुंबईसाठी असेल, ठाण्यासाठी असेल इतर ठिकाणी. बघा हा निर्णय सन्माननीय साहेबांचा आहे आणि आजची सभा व्हायची वाट पहा. आजच्या सभेमध्ये तुम्हाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. वसंत मोरे यांनी जो निर्णय घेतलेला आहे ते कसं बघतात तुम्ही? वंचितकडे कोण? वसंत मोरे, पुण्यातले वसंत मोरे. नाही आम्हाला नाही माहिती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा संजय राऊत यांनी देखील सांगितलं होतं की ज्या पद्धतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निर्णय घेतला होता पहिले मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्र. अरे संजय राऊतांना एकदा विचारा की उद्धव ठाकरेंनी काय काय निर्णय घेतले आतापर्यंत. बाळासाहेबांनी ज्या गोष्टी नका करू त्या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंनी केल्यात. तो काय संजय राऊत आम्हाला प्रश्न विचारणार? पहिले खुद के गिरेबान में झाको और फिर हमको बताओ. ठीक आहे. ज्यांनी 4 पक्षाच्या ज्याला स्वतःचा बाप नीट माहिती नाही तो संजय राऊत आम्हाला काय सांगणार? ठाकरे एक दुसरीकडे दुसऱ्या ठाकरेंना घेणार आता महायुती तयार. आमचा ठाकरे हा ब्रँड आहे. ठीक आहे. बाळासाहेबांचा खरा वारसदार जर कोण आहे तर राजसाहेब ठाकरे आहेत. ठीक आहे. तो ओरिजिनल ब्रँड ओरिजिनल जागीच जाणार. ठाकरे आणि शिंदे एकत्र होणार का? ठाकरे आणि शिंदे, ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष जे कोणी एकत्र होतील ना ते आज कळेल ना. जसं तुम्हाला इच्छा आहे ना आम्ही कोणासोबत जाणार की आम्ही एकटे लढणार तशी आम्हाला पण इच्छा आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आणि हिंदुत्वाच्या हितासाठी एकत्र यावे अशी आमची इच्छा. तुम्ही विरोध केलाय ठाण्यामध्ये सत्ताधारी आता जे मुख्यमंत्री आहे त्यांच्यासोबत अनेक आंदोलनं केली, आजही केलेत. मी आजही अनेक विषयांवर भांडतोय. जी गोष्ट चुकीची आहे त्याला आम्ही चुकीचंच म्हणणार, जी गोष्ट चांगली आहे त्याला आम्ही चांगलंच म्हणणार. चला
तर आज ठाणमंत्र गर्जना मनसे अध्यक्ष राटकरे करणार आहे, सर्वांचं लक्ष लागलं आहे. उत्साहाचं वातावरण आहे. तुम्ही पाहताय पूर्ण ठाणे शहरातून जवळजवळ 125 बस निघाल्यात आणि सगळे उत्साहात आहे. सगळ्या बस बघता, सगळ्या बस तुडुंब भरलेल्या आहेत. तुम्हाला जशी इच्छा आहे तशी आम्हालाही सगळ्यांना इच्छा आहे की नक्की राजसाहेब आज काय बोलणार, आणि त्याच उत्साहापोटी सगळे आम्ही आता निघालेलो आहोत. महाराष्ट्राच्या हितासाठी काही निर्णय घेतले जातील का? आणि मोदी अमित शहा यांच्यासोबत महायुतीमध्ये साहेब सन्माननीय राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्र हिताचाच असेल, त्यासाठी आम्हाला काय त्यात शंका नाही आमच्या मनात कोणाच्या. आणि साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयामागे आम्ही सगळे ठामपणे उभे राहणार. प्रत्येक वेळी भूमिका वेगवेगळी होती, त्यामुळे या मेळाव्यामध्ये असं काही नाही. भूमिका राजसाहेबांच्या भूमिका आहेत त्या योग्यच आहेत, आणि साहेबांची भूमिका नेहमीच या महाराष्ट्राला लाभदायक असते. आणि आजही काय निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल एवढा मात्र. हिंदुत्वाचा चेहरा जे आहे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरेकडे बघितलं हे काय कोणा सांगायची गरज नाही. हिंदुत्व सध्या कोण सन्मान्य राजसाहेबच बघतात, दुसरा कोणी नाही आहे. कट्टर हिंदुत्ववादी कोण असेल तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे. का वाटतं शिवसेना डुप्लिकेट असं मोदी म्हणाले होते, मात्र खरी शिवसेना कोणाची हा देखील प्रश्न पडला. त्यामुळे आमचे राजसाहेब हिंदुत्ववादी आहेत, आणि जो राजसाहेब निर्णय घेतील तो हिंदुत्वाच्या आणि या महाराष्ट्राचा हिताचा असेल याला ठाम आहे. आणि आता काही क्षणातच हा सगळा उत्साह सगळ्यांचा तो शिगेला पोचला आहे, त्याची उत्तरं सगळ्यांना आता थोड्या वेळात मिळतील. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणाला कशाप्रकारे मदत करणार हे देखील आता ते सन्मान्य राजसाहेब सांगतील. मी तेच म्हणतोय, तुम्हाला जसं वाटतं तसं आमची इच्छा आहे की राजसाहेब काय बोलतील त्यासाठी आम्हाला आता आम्ही निघालो आहे. सगळ्यांना पाडव्याच्या शुभेच्छा. धन्यवाद. महाराष्ट्र नवनिर्माण निर्णय कुठला असो, मात्र महाराष्ट्र राज ठाकरे असावा असा आता फलक या ठिकाणी दिसून येतो. नक्कीच ना, चुकीचं काय. या महाराष्ट्र हिताचं काम कोण करते? ते सन्मान्य राजसाहेबच करतात, आणि महाराष्ट्रातील लोकांना कळलंय की आता राजसाहेबच पाहिजेत, आणि म्हणूनच राजसाहेब आहे की राजसाहेब, फक्त राजसाहेब. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.